आजच्या आपल्या गेस्ट आहेत अंजली तांबळे, एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती कलाकार, जिने साध्या साखरेला आपलं कॅनव्हास बनवलं. आयर्लंडमध्ये ते गेल्या 20 वर्षापासून ग्लोबल केक टॉपर्स यशस्वीपणे चालवत आहेत. या प्रवासादरम्यान मायग्रेशन, मदरहूड स्ट्रगल या सगळ्या आव्हानांना तोंड देत असताना त्यांनी स्वतःला पुन्हा नव्याने घडवलं. सो आज आपण त्यांच्या अनुभवातून हे शिकणार आहोत की पॅशन आणि माइंडसेटच्या जोरावर आपण कसे यशस्वी होऊ शकतो. तुमच्या या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचा पोर्टफोलिओ वाचताना मला जाणवलं, की तुम्हाला लहानपणापासूनच कलेची फार आवड होती. तर हा तुमचा शुगर क्राफ्टचा कॅनव्हास होईल हे कधी तुम्हाला जाणवलं? ते नकळतच घडलं असं म्हणायला लागेल मला. कारण की अ, बरेच असे म्हणतात ना, पिठानी किंवा कशाने पण काही पण बनवत बसा, असं करत राहायची. आजीकडे असताना तिच्याकडे म्हणजे गेलं की सगळे खेळणी किंवा भातुकली नसायचे. मग काय करायचं, तर तिच्या अंगणातनं माती थोडी घेऊन यायची, ती चाळायची आणि त्याचे काही बनवायचे. तर सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मग अजून असं प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं. मग बनवायचं. हळू-हळू ते हे होत गेलं. त्यानंतर मी बरेच प्रयोग केले होते. लमासा, ब्रेड क्राफ्ट आणि ज्या प्रकारचं म्हणजे मॉडेलिंगसाठी जे काही मिळेल त्याच्याने मी बनवून बघितलेलं आहे. हं, तर असं करता मला वाटतं माझा जेव्हा पहिला मुलगा झाला आणि मी म्हटलं, की आता केक तर मीच बनवणार आहे ह्याचा आणि त्याच्यावर मग मला काहीतरी बनवायचं होतं. तर तेव्हा मग मी म्हटलं चला आता मी असे छोटे मॉडेल्स बनवते आणि मग मी असे 4 कोपऱ्यात 4 वेगळे स्टेजेस त्याचे दाखवले, की एक लहान बाळ आहे, मग एक रांगत आहे, मग चालायला लागला आणि मग असे दात आले, असा बसलाय वगैरे. असं असं केलं. तर तो तो माझा पहिला अटेम्प्ट म्हणायला काही हरकत नाहीये ऑन केक. त्या व्यतिरिक्त आधी बरेच बनवले होते. कॉलेजमध्ये शिकवलं होतं. अ, पण मला असं अच्छा. वाटतं, की तो इंटरेस्ट केकवरचा हळू-हळू मुलांसोबत वाढत गेला. अच्छा, अच्छा. सो केक हा म्हणजे तुम्ही आयर्लंडला शिफ्ट झाल्यावर च्या आधीच होता म्हणजे केकचा इंटरेस्ट? केकचा इंटरेस्ट आधीच होता. मला वाटतं पहिला केक मी 8वीत असताना बनवला होता. अ, वाह! आणि अ, अ, म्हणजे अजूनही आठवतं, की आईची मैत्रीण घरी आली होती आणि तिला केक आम्ही खायला दिला होता आणि तिला खरं वाटलं नाही, की तो केक घरी बनवलाय. ओह! मग ती ती म्ह ती म्हणाली, की "मला तुमचा केक बघायचा आहे. मला तुझा केक बघायचा आहे. चल घेऊन चल." म्हणून आली ती फ्रिज जवळ आणि मग तो प्लेटमध्ये तो केक बघितल्यावर तिला खरं वाटलं. नाहीतर तिला असं वाटत होतं, की विकतचा एक केक आणलाय अरे आणि तिला असं देतोय आणि सांगतोय अंजलीनी बनवलाय म्हणून. अच्छा, मस्त. आणि मला तुमचा पोर्टफोलिओ वाचल्यावर मला हे समजलं, की तुम्ही अभ्यासात पण म्हणजे सायन्स, मॅथ्समध्ये पण तुम्ही चांगलेच होता. तर फॅशन डिझाइन म्हणजे अ, हे कसं निवडलं क्षेत्र? म्हणजे सायन्स, मॅथमध्ये पण तुम्ही करियर करू शकत होता, पण फॅशन डिझाइन हे कसं निवडलं? आणि तो प्रॅक्टिकल डिसिजन होता, की तुम्हाला जसं कलेची आवड म्हणजे होती त्यामुळे तुम्ही तो डिसिजन घेतला? प्रॅक्टिकल डिसिजन म्हणता येईल. कारण की असं झालं की मला आर्टमध्ये म्हणजे माझ्या आईची जास्त इच्छा होती, की मी आर्टमध्ये काहीतरी करावं हं, आणि ती कमर्शियल आर्टिस्ट आहे स्वतः. तर हो. तिच्याकडनं म्हणजे फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट हे सगळं शिकून झालं होतं मला. तर हं, मग हं. असं वाटायला लागलेलं, की आता जर का मी ह्या क्षेत्रात घेतलं काहीतरी, तर परत मला कॉलेजमध्ये तेच सगळं रिपीट होईल आणि काही हो. नाविन्य नसेल. हं, हं. मग असा विचार आला, की फॅशन डिझायनिंग केलं, तर मला बेस्ट ऑफ बोथ मिळेल. आर्टमध्ये पण काहीतरी एक्सप्लोर करायला मिळेल आणि त्यात इंटरेस्ट होताच. तर मग हं. म्हटलं चला फॅशन डिझायनिंग करूया आणि आधी होम सायन्स केलं. हां, अ, हां.
तर त्यामुळे मग अजून कळलं की की कशात मी स्पेशलायझेशन करू शकते आणि ओके. मग फॅशन डिझायनिंग मध्ये आली. ओके. आणि आता तुम्ही भारतातून लंडनला आलात, तेव्हा जेव्हा बाळ तुमचं 3 महिन्याचं होतं, तर तो फार मोठा चेंज असतो जेव्हा आपण दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो तेव्हा. त्या काळात सगळ्यात कठीण गोष्ट तुम्हाला काय वाटली? आणि त्या फेजमधून तुम्ही स्वतःला मेंटली कसं मजबूत केलं? तो खरंच खूप कठीण काळ होता. आठवलं तरी शहारे येतात. हं, कारण हं. की अक्षरशः म्हणजे पहिल्यांदा परदेशात जायचं हं, हं. आणि एका लहान बाळाला घेऊन काही एक्सपिरियन्स असा काही नव्हता. असं म्हणजे मला अजूनही आठवतं, की माझं बाळ रडायला लागलं, की अगदी 10 लोकं पळत यायचे त्याला उचलून घ्यायला, लाडं करायला आणि सडनली असं झालं, की मी एकटी आहे तिथे आणि तो रडायला लागला, तर मला हातातलं काम सोडून त्याच्याकडे जावं लागायचं. काहीच पर्याय नसायचा. तर म्हणजे सगळीकडे वन मॅन शो होऊ शकत नाही, आपण पुरे पडू शकत नाही, हे मला जाणवायला लागलं आणि मग ती जी काही कसरत होती, त्याने मला खूप स्ट्राँग बनवलं एका अर्थे, की आणि मोर ओव्हर मला ती जाणीव झाली, की आपल्या आईने आपल्यासाठी काय-काय केलं असावं. कसं तिने सांभाळ केलाय. कारण की ते चॅलेंजेस मी जेव्हा फेस करायला लागली ॲज अ मदर, तेव्हा मला कळलं, की अच्छा म्हणजे इतकं कठीण होतं ते आणि तिने इतक्या ह्याच्याने केलं आहे. तर मलाही आता त्या चॅलेंजला म्हणजे तसंच आय हॅव टू कीप अप टू द चॅलेंज असं झालं होतं. तर मी म्हटलं, की नाही आता काही पर्याय नाही आपल्याला करायला पाहिजे. बरेच आठवडे, महिना, 2 महिने मला वाटतं मी भरपूर रडलीये. पण हां. मला उभं राहावं लागणं भाग होतं कारण की मला माझ्या बाळासाठी ते सगळं करायचं होतं. म्हणून मग मी एक वेगळं विश्व तयार केलं आणि मी स्वतःहून तो डिसिजन घेतला होता. त्यामुळे मला रिग्रेट करण्यासारखं काही नसायला हवं होतं, की मी सगळं म्हणजे जॉब आणि सगळं सोडून डिसाईड केलं होतं, की मी डेडिकेटेड माझ्या बाळाजवळ राहणार आहे. त्यामुळे मग काही महिन्यानंतर मी सावरले. हळू-हळू म्हणतात ना सगळे प्ले ग्रुप्स जॉइन केले होते. अच्छा. त्याला शिकवण्यात आणि त्याला वाढवण्यात मग कसा वेळ गेला ते काही कळलं नाही मला. अच्छा, अच्छा. खूप सुंदर अनुभव होता. आता आपण बोलूया ग्लोबल केक टॉपर्सची सुरुवात कशी झाली तुमची? आणि तुम्ही मिनिएचर फिगर्स बनवून सुरुवात केली आणि आज जगभर ऑर्डर्स येतात. तर हा बदल कसा घडला? आणि पहिल्या इंटरनॅशनल क्लायंटचं ऑर्डर मिळालं, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं अगदीच. ग्लोबल केक टॉपरची सुरुवात कशी झाली तर मी तुला सांगितलंच, की मी माझा जो पहिला केक बनवला हं. आणि मग असं झालं, की अ, अ, सगळे फ्रेंड्स आणि सगळेजण म्हणायला लागले, की "तू खूप छान बनवतेस, तर तू बनवायला पाहिजे." मोर ओव्हर माझा एक निश्चय झाला होता, की काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला मी शिकवणार आहे. म्हणजे अ, असं मला वाटत होतं, की माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणी कदाचित शिकवू शकणार नाही. ऑब्व्हियसली तसं नसेल, पण हं. मला शिकवायचं होतं आणि मला म्हणतात ना, प्रत्येक त्यातली जी काही डेव्हलपमेंट होती माझ्या बाळाची, मला बघायची होती, अनुभवायची होती. म्हणजे तो माझ्या आयुष्यातले ते स्टेजेस मला गमवायचे नव्हते. हं. आता एका मोठ्या चॅलेंजला मी एक्सेप्ट तर केलं होतं. पण मग तेच होतं, की करायचं काय? कारण की करियर वाईज घरी बसणं मला अ, अ, म्हणतात ना, म्हणजे मला ते पण मान्य नव्हतं. मग मी खूप विचार केला, की करायचं काय आता? आणि हं. म्हटलं, की आपण हे करूया असं काहीतरी, की जे वर्क फ्रॉम होम करता येईल. आणि हं. माझी क्रिएटिव्हिटी आणि ते सगळं वापरून मग मी ग्लोबल केक टॉपर्स सुरू केलं. टेक्निक त्याच्यामध्ये शिकण्यासाठी तुम्ही आयर्लंडला शिकले, काही क्लासेस वगैरे लावले होते? नाही. एकतर मी सांगेन की मी सेल्फ टॉट आहे अबाउट हं. धिस. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही थोडंफार होतं, ते आईकडनं शिकली होती. हं, हं. आणि भारतात कॉलेजमध्ये मी शिकवत होती फिगरीन्स. ओह! त्यामुळे ते ते नवीन नव्हतं माझ्यासाठी. मी करतच गेली. म्हणजे म्हणतात ना, लहानपणी जे सुरू केलं हं. ती हॉबी मी कंटिन्यू ठेवली आणि एक्सप्लोर करत गेली. मला हं. जे मीडियम मिळालं करायला, मी हं, हं. प्रत्येक मीडियम वापरून करत गेली आणि इव्हेंच्युअली असं झालं, की
म्हणजे त्याच्यात कधी एक्सेलन्स झाला हां. होता ते मलाच कळलं नव्हतं. हं, हं, हं. मग जेव्हा फॅशन डिझायनिंग करत होते तर मॅचिंग आम्हाला ज्वेलरी बनवायची असायची किंवा काय, तर मी ते क्ले मेकिंग त्याच्यामध्ये वापरायला लागली. ओके. माझे जे अवॉर्ड विनिंग जे फॅन्टसी फ्लॉवर्स आहेत त्याच्यात जी टेक्निक आहे वापरलेली, हं, ती बऱ्यापैकी आपण जे लाखच्या बांगड्या वापरतो, हं. तर ती तशी एक टेक्निक आहे, की वेगवेगळ्या रंगाचे क्ले एकत्र करून आपण त्याला हं, स्लाइस केलं की ती एक पॅटर्न येतो. तर मी हं. ती टेक्निक अजून एक्सप्लोर करून त्याच्यात मग ती ज्वेलरी बनवली होती आणि मग तीच टेक्निक वापरून मी फिगरीन्स आणि फ्लॉवर्स असं करायला लागली. अच्छा, अच्छा. मीडियम फक्त बदलला होता हं, जेव्हा शुगर आर्टमध्ये आली, की हं, हं. मी शुगर पेस्ट वापरून ते बनवायला लागली. पण हं, हं. मॉडेल्स आणि ते सगळं तेच होते. हो, नाईस, नाईस. म्हणजे म्हणजे खरंच बघा, की आपली जी कला आहे आपल्याकडचं जे कुठल्याही फॉर्मचं असो, ते कुठेही ट्रान्सफर करून त्याला एक वेगळा आपण त्याला ओळख देऊ शकतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि हा सुरुवातीला कमर्शियल भाग हा सेकंडरी होता, की जसं तुम्ही पोर्टफोलिओमध्ये लिहिलं आहे, की हे माझं करियर असं कधीच वाटलं नव्हतं. पण त्या क्षणानंतर कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा तुमचा बदलला? मग जसं मी म्हटलं, माझा मुलगा थोडासा 4-5 वर्षाचा झाला होता. तो शाळेत जायला लागला आणि मग मला फुल फ्लेज माझा जे व्यवसाय होता, खूप हं, चांगला प्रतिसाद मिळाला. जगभरातनं ऑर्डर्स यायला सुरुवात झाली होती. हं. त्यामुळे मग मी सिरियसली घेतलं, की आता ह्याला मी अजून एक्सटेंड करू शकते. फुल फ्लेज अजून ह्या क्षेत्रात करू शकते आणि मग ते तसं करत-करत वाढत गेलं. मग सेकंड स्टेज आली, की माझं दुसरं मूल आलं आणि तेव्हा मी एक थोडासा पुन्हा बॅकफूट घेतल्यासारखं झालं होतं. मी पुन्हा माझा वेळ माझ्या मुलांना द्यायचं म्हणून हे केलं होतं आणि आजपर्यंत त्यांना मी कुठलेही म्हणजे म्हणतात ना क्लासेस, ट्युशन्स असं ॲज सच कशात घातलं नाहीये. अ, अ, म्हणजे मीच शिकवलंय त्यांना आणि मला खूप आवडलंय ते करण्यात. म्हणजे म्हणतात ना, की आपल्या इकडे एक अशी समज आहे, की ती गृहिणी जर का म्हणजे काही कमवत असेल किंवा काही करत असेल, तरच ती काही करत आहे. पण मला असं वाटतं, आपली मुलं घडवणं हा हो. सगळ्यात मोठा जॉब असतो. करेक्ट. आणि मला वाटतं मी ऑलवेज फुल टाईम जॉबवर होती, माझी मुलं घडवण्यात. त्यामुळे अ, ते ते नेहमीच सुरू सुरू राहिलं होतं. केक इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदाच पार्टिसिपेशनमध्ये बेस्ट इन शो तुम्ही जिंकलात. तर तो अनुभव हं. तुमचा शब्दात सांगाल का? आणि त्याआधी मी हे करू शकते असा डाऊट कधी आला होता का? कारण की केक इंटरनॅशनल ही पूर्ण वेगळा प्लॅटफॉर्म होता आणि तुम्ही जे करत होता ते पूर्णपणे आवडसाठी आणि कलात्मक म्हणजे सगळ्या त्या दृष्टिकोनाने होतं. तर याबद्दल सांगाल का? अ, पहिले तर मी सांगेन, की मी जरी आवड म्हणून करत होती, तरी पॅशनेट होती आणि अ, मला असं वाटतं, की आपण आपलं काम पूर्ण म्हणजे म्हणतात ना, फुल कॉन्सन्ट्रेशननी केलं असेल, तर त्याच्यात म्हणजे सेल्फ जजमेंट ऑल्वेज असायला हवं, की मी कशी करतेय, माझं जे आहे आणि आय थिंक ते जर का तुमचा बिझनेस सक्सेसफुल असेल, तर इट्स ऑलरेडी रिवॉर्डिंग. तुम्हाला माहितीये, की तुम्ही काहीतरी चांगलं करताय म्हणूनच लोक घेतायत आणि त्याला प्रतिसाद आहे तसा. तर हं. कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याचा हेतू तो नव्हता, की मी सेल्फ डाऊटमध्ये होती किंवा काय. पण हां, काय झालं होतं, की जेव्हा क्लायंटचे ऑर्डर्स येतात आणि क्लायंटसाठी काहीतरी बनवत असतो, तेव्हा इट्स ऑल्वेज की मी त्यांच्यासाठीच काहीतरी बनवते. स्वतःसाठी ॲज सच मला वेळ खूप कमी मिळत होता. आणि असं झालं, की मी सेकंड मॅटर्निटी ब्रेकवर होती. तेव्हा मी विचार केला, की आता मला स्वतःसाठी करायला थोडासा वेळ आहे. तर माझं जेव्हा बाळ झोपलेलं असायचं, तर मी काहीतरी अशी वेगवेगळ्या गोष्टी बनवत होते आणि म्हटलं, की आता आपण सेल्फ एक टेस्टिंग, की या जगात आपण कुठे असू, कुठल्या थरावर, आपल्या आर्टला काय काय लेव्हलवरती असेल आपलं आर्ट, असं एक क्युरिओसिटी झाली मला. तर मी म्हटलं की पार्टिसिपेट करून बघूया. आपल्याकडे वेळ आहे आणि आपण एक ब्रेक घेतला आहे. मग त्या वर्षी मी मला वाटतं 3 कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला होता. आयरिश शुगर क्राफ्ट शो होता मार्च-एप्रिलमध्ये
त्याच्यात बेस्ट इन शो जिंकले आणि मग मी आयर्लंडला रिप्रेझेंट पण करत होते आणि केक इंटरनॅशनल मध्ये नोव्हेंबरमध्ये घेतला भाग आणि त्याच्यात पण बेस्ट इन शो आला. तर ऑब्व्हियसली तो कॉन्फिडन्स वाढला ते नक्कीच. पण एक असं झालं की जगाला कळलं की अंजली तांबडे कोण आहे असं झालं. तोपर्यंत असं होतं की माझी कला जी होती ती फक्त माझ्या क्लायंट्स पर्यंतच होती की त्यांना माहित असायचं की ही चांगली आहे. पण नंतर ते एक प्रकारचं व्हायरल झाल्यासारखं झालं की सगळ्यांनाच म्हणजे मला अजूनही आठवतं की मला भारतातनं इतक्या जणांनी मेसेज केला होता की अशा कॉम्पिटिशन मध्ये कसा भाग घ्यायचा आणि मी अजूनही बऱ्याच जणांना गायडन्स देते की कॉम्पिटिशन्स मध्ये कसा भाग घ्यायचा किंवा काय करायचं आणि कसं त्यांना पुढे जाता येईल. त्यामुळे डेफिनेटली कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेणं हे म्हणजे म्हणतात ना एक चांगली गोष्ट आहे की सेल्फ एस्टीम किंवा सेल्फ म्हणतात ना बूस्ट करायला तुम्हाला. पण ऑब्व्हियसली म्हणतात की असं नाहीये की कॉम्पिटिशन एक कॉम्पिटेटिव्ह ह्याच्याने मी केलं होतं. मी लिटरली माझ्या मनात जे होतं, मला जे बनवायचं होतं बऱ्याच वर्षात, ते बनवायला मिळालं होतं त्याचाच मला आनंद झाला होता आणि मग कॉम्पिटिशन मध्ये घेऊन गेले होते. मला वाटतं खूप मनापासून बनवल्यामुळे त्या पीसेसना अवॉर्ड मिळाला असावा. अच्छा, अच्छा. केक इंटरनॅशनल पार्टिसिपेशन केलं तुम्ही. तर त्याच्यामुळे एक अजून वेगळी ओळख मिळाली आणि म्हणजे सपोज आयर्लंड पर्यंतच मर्यादित असेल आणि तो जगभर तर झालाच. पण तिथे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतल्यानंतर अजून तुम्हाला आजूबाजूचे पण तुमचे कॉम्पिटिटर असतील, त्यांच्या वेगळ्या स्टाईल्स असतील. त्याचं तुम्ही कसं म्हणजे हे केलं, की सपोज तुम्हाला एका पर्टिक्युलर गोष्टीचंच नॉलेज असेल, त्याच्यामध्ये ज्या टेक्निक्स असतात केकमध्ये, तर तुम्हाला अजून एक्सप्लोर करायला मिळालं वगैरे. ह्या गोष्टीचा अजून कसा तुम्हाला फरक जाणवला? अ, मी उलट सांगेन असं झालं की माझा जो पर्स्पेक्टिव्ह ऑलवेज होता म्हणजे फॅशन डिझायनिंग मध्ये असताना सुद्धा किंवा ह्याच्यात म्हणजे केक इंटरनॅशनल मध्ये जिंकल्यावर पण डिझायनिंग मध्ये असताना पण मला बरेच अवॉर्ड मिळाले होते आणि त्याचं एक मूळ कारण असं होतं की थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे जे जेनरिक केक मध्ये चालू आहे मला ते करायचं नव्हतंच कधी. तर म्हणून म्हणजे जे फॅन्टसी फ्लावर्स जे आले मार्केटमध्ये ती टेक्निक केक शुगर आर्ट मध्ये कधी कोणी वापरली नव्हती. ती टेक्निक काहीतरी वेगळी होती. आपल्या म्हणजे क्ले मध्ये किंवा मी जसं म्हटलं लाखच्या बागण्यांमध्ये वापरली जायची. तर मग ती टेक्निक शुगर मध्ये आणि मी तसंच करत गेली. माझे बरेच केक्स तुम्ही बघाल. आता जो रिसेंट केक तुम्ही बघाल जो मी बनवला आहे तो आपला हकोबा फॅब्रिक सारखा दिसणारा एक केक बनवलाय. तर तसा केक तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे इन्स्पिरेशन मी जे काही लहानपणापासून बघत आली, शिकत आली, तर त्याला मी इन्स्पिरेशन करून त्याचे केक्स बनवायला लागली. आणि आज अशा स्टेजवर आहे, की लोकांना मी इन्स्पायर करते, की असं म्हणजे असं नाहीये, की मी कुणाकडनं इन्स्पिरेशन घेतेय. इट्स द ऑपोझिट वे, की आय एम इन्स्पायरिंग अदर्स दॅट दे कॅन टेक और म्हणतात ना म्हणजे तुम्ही जे तुमचे इन्स्पिरेशन आहेत ते नेचरमधनं घेऊ शकता किंवा असं कशातनंही घेऊ शकता आणि खरं आहे म्हणजे मी असं बाहेर बघ मला नेचर खूप आवडतं. म्हणजे मी आजीसोबत गार्डनिंग खूप करायची. तर मला फुलं, पानं, पक्षी हे म्हणजे पेंट करायला की केकवर पेंट करायला किंवा बनवायला खूप आवडतं आणि तीच माझी इन्स्पिरेशन राहिली आहे. तर ते ऑलवेज तसं काहीतरी करत आलीये. सो आपल्या ज्या आजूबाजूचं जे आहे त्याच्यातनंच इन्स्पिरेशन. पण तुम्हाला कधी असं वाटलं का, की अरे हे शक्य नाहीये, हे हे म्हणजे एखादी गोष्ट खूप आवडली समजा नेचरमध्ये असो किंवा आपल्याकडे जेवढ्या कला आहेत, समजा तुम्ही म्हटले माती जे आहे ते त्याच्यातनं अरे इम्पॉसिबल आहे किंवा हे जमतच नाहीये, तर त्याला तुम्ही कसं पॉझिटिव्हली घेतलं आणि म्हणजे ती असं तुम्हाला असं वाटतं का, की तुम्ही ही नवीन टेक्निक एक्सप्लोर केली होती, असं तुम्हाला कधी जाणवलं का? अ, एकतर मला असं वाटतं, की मी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्हलीच घेते. मला असं वाटत नाही, की
हे जमेल का? मला असं वाटतं की प्रयत्न केले तर नक्की जमतील. म्हणजे प्रयत्न करतच नाही असं होत नाही. मी प्रयत्न करत राहते जोपर्यंत ते बरोबर होत नाहीये. आणि अ, मला माहितीये की मे बी बरेच अटेम्प्ट्स लागतील की पहिल्याच ह्याच्यात असं होणार नाही. अ, तर मी ते करत राहीन आणि जोपर्यंत त्याच्यात मास्टरी होत नाही ते करतच राहते. ते एक आहे की हार्ड वर्क करेक्ट. ऑलवेज पेज ऑफ असं मला वाटतं. येस. त्यामुळे रिडू हा प्रकार आहे माझ्यामध्ये आणि मला वाटतं म्हणूनच मी एका कडक शिस्तीची टीचर पण असावी कदाचित. कारण की मी स्टुडंट्सला पण जर का ते बरोबर झालं नसेल तर परत करायला लावते. येस. कदाचित मला तरी असंच वाटतंय, की जेव्हा आपण शिक्षक असतो आणि आपण एखाद्या विद्यार्थ्याकडनं अपेक्षित करतो, तर ते नॅचरली आपल्यामध्ये पण येतं, की आपण म्हणजे अ, तेव्हाच आपण ते करू शकतो आणि म्हणजे ती प्रेरणा तिकडनंच आली बरोबर. आहे असं वाटतं मला. तर आपण वळूया पुढच्या नक्कीच. प्रश्नाकडे. आता तुम्ही जज आहात, जिथे कधीतरी स्पर्धक होता. त्या 2 भूमिकांमध्ये बॅलन्स तुम्ही कसं ठेवता? जज म्हणून काय पाहता? टेक्निक की स्टोरी? ओके. जज झाल्यावर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला लागते, की स्टोरी काहीही असावी, इमोशनल साइड बाजूला ठेवावा लागतो तुम्हाला. इमोशन्स आता कोणी असं म्हटलं, की मी असं करून केलं आहे. आय अप्रिशिएट दॅट. पण हं. आफ्टर ऑल तुम्ही काय टेक्निक्स करून तिथे ते केलं आहे, ते जास्त महत्व असतं. मग जजिंगमध्ये आमचे 5 पॅरामीटर्स असतात. स्किल लेव्हल्स काय आहेत? कुठले जे टेक्निक्स वापरले आहेत ते म्हणजे किती तुमचे युनिक टेक्निक्स आहेत. मग ते बाहेर मार्केटमध्ये आम्ही परत पाहिले आहेत का? आणि मग नीटनेसवर मार्क्स असतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात. टेस्टवर मार्क्स असतात. तर ते 5 पॅरामीटर्सवर आम्ही पहिले मार्क करतो. हं, हं. ऑब्व्हियसली आता जेव्हा मी म्हणते की केक इंटरनॅशनल किंवा बऱ्याच अजून कॉम्पिटिशन्स आम्ही जज करतो. तर काय होतं की काही जण असतात, जे तिथल्या तिथे युकेमध्ये आलेले असतात आणि एक ब्रोकन इन ट्रान्झिट असं लिहिता येतं तुम्हाला. तर हं, हं. तो टॅग तिथे तशा बायकांनी सुद्धा ठेवलेला आहे, की ब्रोकन इन ट्रान्झिट. हं, हं. आणि जसं आपल्या एशियामधनं, भारतामधनं किंवा जपान, चायना, थायलंडमधनं भरपूर लोकं येतात आणि ते हं, हं. इतक्या चांगल्या पद्धतीने पॅक करून सगळं नीट आणतात. हं, हं. बरं तुम्हाला माहितीये, की हे तुटू शकतं. हं. कॉम्पिटिशनमध्ये. तर एक्स्ट्रा पीसेस बनवून ठेवा. मग ते हं. रिप्लेस करता येतील असं करा काहीतरी. किंवा आदल्या दिवशी थोडी तयारी ठेवा. आदल्या दिवशी थोडी एक्स्ट्रा शुगर पेस्ट ठेवा. ते बनवा परत हं. जर का लागलं तर. आणि कॉम्पिटिशन्समध्ये ठेवायच्या आधी एक टेबल दिलेला असतो बाजूला. जिकडे हं. तुम्हाला आधी येऊन पूर्वतयारी करायला मिळते. तर तुमचं काही तुटलं असेल तर तुम्हाला पूर्वतयारी जर का तुम्ही वेल ऑर्गनाइज्ड असाल तर ते बरोबर फिक्स करून तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे जर का कोणाचं असं काही तुटलं असेल किंवा काही त्याच्यात बिघाड असेल, तर ती जस्ट बिकॉज त्यांची तयारी नाहीये म्हणून असतं आणि मग त्यामुळे त्यांचे मार्क्स कट होतात. जे पूर्वतयारी करतायत, सकाळी पहाटे 4ला येऊन तिथे उभे आहेत, ते करतायत, तर ऑब्व्हियसली त्यांना जास्त मार्क दिले जातील. हं. मग इमोशनल स्टोरी काहीही असावी. त्याचा काही आम्हाला हे हं. करता येत नाही. म्हणजे ते 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 आणि इमोशनल स्टोरी आम्हाला म्हणजे घेताही येत नाही. रिझन आहे की आम्हाला माहित नसतं कोणी तो पीस बनवलाय. हं, हं. नाव सुद्धा दिलं जात नाही. नंबर असतो कंटेस्टंटचा. त्यामुळे आम्ही एक कंटेस्टंट नंबर सो अँड सो आणि त्याला जे मार्क दिले ते. ती इमोशनल स्टोरी जी काय असेल ती आम्हाला नंतर कळते. तुम्हाला असं कधी झालंय का जजिंगच्या दरम्यान, की अरे हा तर मी बनवला तसाच आहे. असं बघूनच असं म्हणजे मन अगदी असं हसलं असेल. अरे हे तर म्हणजे कुठेतरी अ, हो, हो, क हो. बघूनच असं असं क्लिक होतं ना, एखादी आठवण हं. म्हणजे आपल्याला आपल्या भारतात घेऊन जाते वगैरे असं कधी वाटलं का? अगदी, अगदी. अ, म्हणजे दोन्ही गोष्टी जे तू म्हणालीस, की हे तर मी बनवलेलं आहे आणि असं म्हणजे ते कळून येतं, की हे कुठल्यातरी माझ्या स्टुडंटने बनवलंय किंवा कोणीतरी एक फॅन फॉलोवर आहे, ज्याने हं. मला म्हणजे इन्स्पिरेशन म्हणून ठेवून बनवलंय. इट्स अ हं. व्हेरी गुड थिंग म्हणजे पॉझिटिव्हली घेता येतं, की माझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन त्याने तसं बनवलंय.
फुल कॉपी करणं एक वेगळी गोष्ट असते आणि त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही काहीतरी तुमचं युनिकनेस त्याच्यात ऍड करून बनवणं एक वेगळी गोष्ट असते. तर तेच आहे. तुम्ही तुमचं जर जेव्हा युनिकनेस आणि तुमची पर्सनॅलिटी दाखवता, ऑब्व्हियसली त्याला जग म्हणजे म्हणतात ना, जास्त मान्यता देतं आणि ओळखतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू दे. अ, एखाद्याला फॉलो करत राहिलात तर तुम्ही म्हणजे लोकं विसरून जातात. ते ते असं होतं, की म्हणजे काही नाविन्य नसतं त्याच्यात. एक आता जसा आपला साधा कुठला फ्रूट केक असेल, तो प्रत्येक बेकरीत मिळतो. कोणाला असं इतकं जाणवणार नाही, की कोणी बनवलाय. पण तेच एखादा काहीतरी युनिक फ्लेवर आणला त्या केकमध्ये आणि हे केलं, तर आपण विचारतो कोणी बनवलाय? कुठल्या दुकानातला आहे हा? तर ते लक्षात राहतं. तर तसंच आहे. म्हणजे त्यात इम्प्रोव्हायझेशन्स होत राहतात आणि करत राहतो आपण आणि असंच नाव होत राहतं. अ, आपल्या देशातनं तू म्हणशील इन्स्पिरेशन तर भरपूर दिसते मला. कारण की आपली कला आणि संस्कृती इतकी खोल आहे, की त्याला सोडताच येणार नाहीत. कलर पॅलेट इतका सुंदर आहे आपल्याकडे. अ, म्हणजे म्हणतात ना, की ते नेहमीच मला दिसतात आपल्या केक इंडस्ट्रीमध्ये. आपल्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन आणि अक्षरशः कळतं, की अरे हे तर आपले ही पर्टिक्युलर गोष्ट आहे आणि म्हणतात ना, की हां, हे तर आपण लहानपणी किती बघितलंय असं असं. ती फिलिंग नेहमी येते. एक प्राउड फिलिंग कायम असते, की आपला कल्चर इतका रिच आहे, की तो लोकांना नेहमी आवडतो आणि कॉपी केला जातो. अ, तर त्यामुळे खूप छान वाटतं. येस, येस. नक्कीच. म्हणजे आणि एक गोष्ट अजून सांगेन, आपले ठोक्या-ठोक्याचे भांडी जे जुन्या काळात असायचे, तुला माहितीये का? कॉपरचे किंवा पितळ्याचे जे असायचे. येस, येस. हं. तर त्याच्यावरून इन्स्पायर होऊन केक्स तर इतके होतात आणि नॉट जस्ट केक्स म्हणजे इव्हन लॅम्प शेड्स आणि अशा गोष्टी पण. आणि ते बघून मला इतकं इतकं आश्चर्य होतं, की आपल्याकडची जी गोष्ट आहे, संस्कृती ती इतकी फॅशनमध्ये येऊ शकते आणि कशा पद्धतीने ती येऊ शकते. पर्स्पेक्टिव्ह तुम्ही कसा म्हणजे कोणत्या गोष्टीमधनं डिटेलिंग म्हणजे कोणत्या गोष्टीला तुम्ही कसं बघता आणि त्याला कसं तुम्ही प्रेझेंट करतात खरंच म्हणजे खूप खूप कला इतकी छान आहे की कुठल्याही रूपात केक म्हणा एक्झॅक्टली. किंवा आणि आर्टिस्टचं तर मला वाटतं हं. आर्टिस्टची नजरच तशी असते मला वाटतं, की कुठल्याही गोष्टीला बघितलं, की त्या आर्ट फॉर्ममध्येच बघण्याची एक सवय असते. येस, येस. बरोबर आहे. एक काम वेगळं आणि तुमची सिग्नेचर स्टाईल कशी तयार झाली आणि तुमच्या डिझाइनमध्ये इमोशन्स आणि टेक्निक किती असतं? ओके. काय झालं, की मी ज्या वर्षी जसं भाग घेत होते, दरवर्षी एक थीम असते. म्हणजे वेगवेगळे कॅटेगरीज असतात. अशा 30-40 वेगळ्या कॅटेगरीज असतात आणि प्रत्येक कॅटेगरीला एक तर काहीतरी थीम देतात. तर मी फ्लॉरल कॅटेगरीमध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी फ्लॉरल कॅटेगरीमध्ये फॅन्टसी ही थीम दिली होती. तर आता फॅन्टसी असा विचार केल्यावर मी विचार केला, की अशा प्रकारचं फूल पाहिजे, जे अस्तित्वात नाही आहे. हं. मग तेच आहे मॅटर्निटी ब्रेकवर असल्यामुळे नुसता विचार करायचा. काहीही काम करत असेल तरी विचार करत राहायचं, की आपण काय करायचं? आणि तसं मग ठीक आहे. मग पाकळ्यांवरती पॅटर्न नसतात. शेडिंगच असते नॉर्मल. मग आपण पॅटर्न करूया म्हणजे ते काहीतरी वेगळं होईल. आणि मग असं झालं, की माझी जी प्रत्येक फुलं होती ती अशी इन्स्पायर्ड होती, की म्हणजे आपली जी शुभचिन्ह किंवा हे म्हणतो ना, जसं ओम फ्लॉवर्स म्हणून मी एक एक फुल केलं होतं त्याच्यात. तर त्याच्यात ओम आहे. त्या पॅटर्न्समध्ये ओम आहे आणि ते ओम जातंय पूर्ण पॅटर्नमध्ये आणि ते फूल बनवलं होतं. मग एक होतं, की म्हणजे फ्युजन करत होती, की स्पायडर्स आणि ऑक्टोपसेस जे होते, तर ते लिली सोबत थोडंसं फ्युजन केलं होतं. म्हणून मग असं झालं होतं, की ते ऑक्टो लिली असं नाव दिलं होतं, की एक एक लिलीचं पाकळी असेल लिलीसारखी आणि मग आतमध्ये थोडे पॅटर्न्स आणि मग ते ऑक्टोपसचे टेंटेकल्स त्याच्यासोबत असं. आणि असं केलं होतं एक फूल, की ज्याच्यात म्हणजे अ, पाण्याचे जे हे असतात मॉलिक्युल्स तर ते कसे दिसतात. हं, हं. आता मी जसं म्हटलं, की मी सायन्समध्ये आणि मॅथ्समध्ये होती. त्यामुळे मग
तो थोडा माइंडसेट वापरला होता. तर मग वॉटर मॉलिक्युल्स कसे दिसतात, मग तो पॅटर्न वापरला. त्या फुलाला कपचा आकार दिला होता थोडासा आणि अशा पाकळ्या आणि त्याच्यात थोडंसं पाणीचा अंश असल्यासारखं आणि मग त्याच्यात मासे मधलं जे पार्ट असतं फुलाचं ते मासे होते असं. मग असं थोडंसं केलं होतं. मग फॅशनचा रिलेशन असं लावलं होतं की डान्सिंग फ्लावर्स केले होते की पाकळ्या अशा स्कर्ट सारखे आणि मग वरची जी कळी जाते ती अशी थोडीशी असं म्हणतात ना एखादी डान्सिंग फिगर असेल अशी असं म्हणतात. म्हणजे नेचर आणि जे काही शिकली आहे त्याच्यातनं काही काही रिलेशन लावून बनवलं होतं. आणि म्हणजे लिटरली इमॅजिनरी एका वर्ल्ड साठी होतं. येस, येस. तुम्ही जसं सांगितलं, की तुम्हाला गार्डनिंगची खूपच हम्म, आवड होती. तर मला फार हे जाणवत आहे, हम्म, की म्हणजे फ्लॉवर्सला तुम्ही म्हणजे गार्डनिंग म्हटल्यानंतर त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात. समजा स्पायडर हम्म, म्हणा किंवा काय, तर तुम्ही त्याला एक वेगळा आणि हम्म, इव्हन आपल्या संस्कृतीमध्ये जसं ओम वगैरे, तुम्ही ह्या हम्म, सगळ्यांचा म्हणजे कोणी खरंच असा विचारच करू शकत नाही, की ओमला तुम्ही असं हम्म. असं त्याला डिझाइनमध्ये विचार करू शकता बुवा. असं वाटेल की नाही अरे यार, हे तर लक्षात येऊन जाईल. हे नाही यूज करणार. पण त्याला एक वेगळा म्हणजे अ, एक छान तुम्ही त्याला प्रेझेंट केलंय. म्हणजे आपल्या कल्चरच्या थ्रू. थँक यू. सिग्नेचर स्टाईल माझ्या 2-3 म्हणता येतील. हं, हं, हं. अ, 2-3 सिग्नेचर स्टाईल्स म्हणता येतील. एक ही आहे ही पॅटर्न्स. हं, मग दुसरी जी सिग्नेचर स्टाईल आहे ती पेंटिंग ऑन केक्स. हं, हं, म्हणजे कोको बटरवर वापरून केक्सवर पेंट करण्याची ही एक सिग्नेचर स्टाईल आहे. आणि हं, मिनिएचर्स. तर हं, बऱ्याचदा मी काय करते त्या तिन्हीचं फ्युजन करून एक माझी माझी असते कलाकृती किंवा केक असतो. तुम्ही जर का माझा जो मिनिएचर केक बघितला होता तर त्याच्यात तिन्ही गोष्टी होत्या हं, किंवा जो आपला इंडियन एक केक ज्याला मला गोल्ड मेडल मिळालं होतं हं, त्याच्यातही तिन्ही गोष्टी होत्या. हं. खालचा जो मोर होता त्याचे जे पंख होते त्याच्यात मी हे पॅटर्न्स वापरले होते की ते हं, पंख पॅटर्न्स मध्ये येतील. स्लाइस केल्यावर प्रत्येक पंख तसाच दिसेल. आणि मग पेंटिंग जे होतं ते तर कोको बटरनी केलंच होतं. मग हं, असं करून फ्लावर्स थोडे लावले होते. वेफर पेपर आणि अशा गोष्टी. तर म्हणतात ना, जी काही माझ्याकडे सुपर स्किल्स किंवा पॉवर्स असतील, मी ते सगळे वापरून तो केक तयार केला होता आणि प्रेझेंट केला होता. तर ती माझी सिग्नेचर स्टाईल झाली आहे, की डेफिनेटली की हं. जर का पॅटर्न्स करत असेल, तर एक आणि कलरफुल हं. म्हणजे बऱ्याचदा मी बघितलंय माझ्या मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला तो प्रॉब्लेम खूप होतो किंवा इथल्या लोकांना ती भीती भरपूर आहे. कारण की हं, त्यांना कलर्स वापरता येत नाहीत नीट. हं. त्यांना कळत नाही की एखादा कलर घेतला तर त्यांना वाटतं, "ओह धिस विल बी टू ब्राईट." मग ह्याच्यासोबत कसं डील करायचं? काय करायचं? कुठला कॉम्बिनेशन पाहिजे? हं, तर हं. हे आहे की आपल्याकडे कलर्स लहानपणापासून आपण बघत आल्यामुळे संस्कृतीत आपल्याला ते इझिली जमतं, की ठीक आहे रेड आहे तर रेड सोबत आपण ऑरेंज किंवा पिंक घेतो आणि हं. तो तो कलर शेड एक वेगळा बनवतो आपण चांगला. तर ती स्किल आणि ती सुपर पॉवर आहे. ती माझी सिग्नेचर स्टाईल आहे असं मला म्हणता येईल. अच्छा, अच्छा. ओके. आणि मला जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही म्हणता, की मी स्वतःशीच स्पर्धा करते. म्हणजे एक्झॅक्टली कशाची फाईट असते आणि नवीन आयडिया सुचत नसताना तुम्ही इन्स्पिरेशन कुठून घेता? ओके. माझा प्रॉब्लेम असा आहे, की मला आयडियाज भरपूर येतात. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की मी जितक्या फास्ट विचार करते, तितक्या फास्ट मला काम करता आलं असतं, तर किती छान झालं असतं. कारण की मी विचारांमध्ये इतकी फास्ट निघून जाते आणि मी तिथे असते, की मी काहीतरी स्वयंपाकघरात काहीतरी करतेय आणि मला आयडियाज येतायत आणि मग असं होतं, की हां, आता मला ना हे करायचंय, ते करायचंय. पण वेळेच्या अगेन्स्ट माझी फाईट हं. नेहमीच राहिली आहे, की कसा म्हणजे म्हणतात ना फॅमिलीला तो वेळ जो द्यायचा आहे मला, तो वेळ देऊन, मग सगळं करून, घरातलं सगळं करून, मग स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अ, जी काही धडपड आहे, ते कसं करावं? ती ती खूप मोठी मोठी फाईट आहे माझी. मी स्वतःसोबत जी चाललेली आहे.
मला वाटतं ती नेव्हर एंडिंग असणार आहे. खरंच आहे, खरंच. आणि शुगर क्राफ्टमध्ये परफेक्शन एवढं कठीण असतं. चुका झाल्या की तुम्ही त्या कशा ॲक्सेप्ट करतात? आणि कधी हे माझ्याकडून होणार नाही असं वाटलं का? तुम्ही आधीच मेन्शन केलं होतं की मी त्या दृष्टिकोनाने बघत नाही. पण तरी परफेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला सांगा. ओके. तर मी सांगेन की काय आहे माहितीये का, लहानपणापासून म्हणजे ह्याचा श्रेय मी माझ्या आईला किंवा माझ्या टीचर्सना सगळ्यांना देईन. कारण माझा संबंध ज्यांच्याशी आला, मी सगळ्यांनाच बघत गेली आणि आपण आपल्या आई-वडिलांना बघतो, आजी-आजोबांना बघतो, की ते कसं करत असतात. तर मी नेहमीच माझ्या वडिलांना बघितलं, की ते कधीच गिव्ह अप नाही करायचे. म्हणजे त्यांना ते इंजिनिअर आहेत आणि म्हणतात ना, त्यांना काहीही असं असेल, तर ते लगेच त्यांच्याकडून फिक्स होतं. म्हणजे मी कधीच बघितलं नाहीये, की ते असं म्हणतात, की हे काही फिक्स होत नाही आपल्याकडनं, जाऊ दे म्हणून. म्हणजे ते त्यांच्याकडनं शिकले. आईकडनं बघितलं, की ती आर्टमध्ये किंवा कशामध्ये काही करत असेल, तर ती कधी ती गिव्ह अप नाही करायची. शी नेव्हर गिव्ह अप ऑन अस. म्हणजे कशीही मुलं असली तरी आपण गिव्ह अप नाही करत म्हणजे त्यांच्यावर. त्यांना कसं सुधरवता येईल किंवा करता येईल असा दृष्टिकोन असतो. आजीकडे बघितलं तर आजी तशीच, की म्हणजे पाककला किंवा असं स्टिचिंग असू दे किंवा काही असू दे, ती पण एकदम एक्सिलेंट. मग असं झालं, की सगळ्यांकडे बघता असं झालं, की एक्सिलन्स असंच येत नाही. त्याच्यासाठी एकतर हार्डवर्क करावं लागतं. हे मला कळलं, की मेहनत करून आपण केलं तर नक्की येईल. त्यामुळे मेहनत करायला मी या सगळ्यांकडनं नक्कीच शिकले, की कंटिन्युअस मेहनत करा. मग असं झालं, की कॉलेजमध्ये जेव्हा भाग घेतला आणि ॲज अ स्टुडंट होम सायन्स आणि नंतर फॅशन डिझायनिंग वगैरे, तर टीचर्स खूप स्ट्रिक्ट असायच्या. म्हणजे त्या सरळ बाकीच्या मुलींना असं की रिडू आणि त्यांना रिडू असं यायचं. मला कधीच रिडू आलं नाही आणि ह्याचं श्रेय मला वाटतं माझ्या आई-वडिलांना आणि आजी-आजोबांना वगैरे सगळ्यांना जाणार, की ती तो रीडू आपणच स्वतः द्यावा स्वतःला असं असं मला वाटायचं आणि मग मी पुन्हा म्हणजे एखादी गोष्ट आवडली नाही, की ती पुन्हा करत राहायची, पुन्हा करत राहायची. जोपर्यंत परफेक्शन येत नाही. करेक्ट, अ, करेक्ट. मला वाटतं तेच आहे मंत्र अजून काही नाही. त्या दृष्टिकोनाने तुम्ही बघितलंच नाही, अरे हे फेल्युअर आहे. नाही, हे नाही जमलं, मला पुन्हा करायचंय. नाही, फेल्युअर मी कधीच एक्सेप्ट नाही केलं. फेल्युअर म्हणजे असं नाही की फेल्युअर आले नाही आयुष्यात. फेल्युअर तर प्रत्येकाला येतात. पण येस. मग त्या फेल्युअरला तुम्ही कसं फेस करता? जसं म्हणतात ना हरिवंश राय बच्चनची ती कविता आहे, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर फेल्युअर तर नक्कीच आले, भरपूर आले आणि मला वाटतं म्हणूनच मी इतकी स्ट्रॉंग झाली आहे आयुष्यात. बरोबर. इतके फेल्युअर्स बघितलेत. अ, पण मी ते फेल्युअर्स एक्सेप्ट नाही केले. मी म्हटलं, हो. की नाही आय कॅन डू बेटर आणि नक्कीच ह्या पॉइंटवर मी स्टॉप नाही होणार. तर मी ते एक्सेप्ट नाही केलं फेल्युअर. मी म्हटलं, की नो, धिस इज नॉट एंड ऑफ इट. मी पुन्हा करीन आणि आय विल डू बेटर दॅन दॅट आणि दॅट इज द फाईट बिटवीन मी अँड मायसेल्फ, की माझं हे जे आहे, हे मी एक्सेप्ट नाही करणार आणि मी करत राहीन मेहनत आणि येस, शेवटपर्यंत करत राहीन. म्हणजे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत करत राहीन. येस. हो. केकफ्लिक्स, बेकटमी, वर्कशॉप्स इतकं ज्ञान तुम्ही फ्रीली शेअर करता. काही जण म्हणतात सगळं शिकवलं की युनिकनेस संपतंय. तर तुम्ही काय मानता? तुम्हाला काय वाटतं? आणि टीचिंगमुळे तुमचं स्वतःचं आर्ट कसं इव्हॉल्व झालं? मला वाटतं आपण जेव्हा टीचिंग करतो तेव्हा जसं म्हणतात ना, मी तुला जसं म्हटलं, की मी जितकी फास्ट विचार करते, तितकी फास्ट करता आलं असतं तर. तर मग ते असं होतं, की आपले हात अजून वाढल्यासारखे होतात. माझे स्टुडंट्स आता मला रिप्रेझेंट करत आहेत आणि ते कळून येतं, की अच्छा हिच्याकडनं शिकलात का ही पर्टिक्युलर स्टाईल आम्हाला दिसून येते असं. त्यामुळे ते रिवॉर्डिंग आहे तशा पद्धतीने. आणि मला वाटत नाही की शिकवण्याने काही कमी होणार आहे. नॉलेज ग्रोज व्हेन यू शेअर इट विथ अदर्स असा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यामुळे जसं म्हणतात ना, फक्त नॉलेज शेअर करण्याने होणार नाहीये. त्या पर्टिक्युलर पर्सनला
तेवढं डेडिकेशन आणि हार्डवर्क स्वतःचं घातल्याशिवाय ते ते आउटकम येणार नाहीये. त्यामुळे किती जरी मी नॉलेज शेअर केलं आणि किती जरी फ्रीली देत असेल, तरी त्या व्यक्तीला तितकंच घालणं महत्वाचं आहे. अवॉर्ड जिंकल्याचा आनंद मोठा असतो. पण एखादा स्टुडंट जेव्हा तुमचं डिझाइन रिक्रिएट करतो आणि त्या दोन्हीमध्ये कोणता आनंद तुम्हाला मोठा वाटतो आणि इंडियन आर्टिस्टसाठी तुम्हाला काय बदल घडवायचा आहे? अच्छा. माझे स्टुडंट्स जेव्हा अवॉर्ड जिंकतात, तेव्हा तो वेगळाच लेव्हलचा आनंद असतो. कारण की बघितलं असतं की त्यांना करताना त्या स्ट्रगल्स थ्रू हं. जाताना आणि ते सगळं. त्यामुळे ते नक्कीच खूप जास्त रिवॉर्डिंग असतं माझ्यासाठी, की काय लेव्हलवर गेलेत. म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं कधी-कधी त्यांना बघताना आणि त्यांचं काम बघताना. तो हार्डवर्क आणि ते सगळं आठवतं. अ, त्यामुळे तो आनंद डबल असतो. सेल्फ ह्याच्यापेक्षा मला हं. वाटतं अचीव्हमेंट्सपेक्षा. आणि इंडियन आर्टिस्टसाठी असं आहे ना, की म्हणजे बऱ्याचदा मी बघते, की आता आपले जे इंडियन हे आहेत, ते ते थोडंसं त्यांना म्हणजे असं फास्ट, टेक्नॉलॉजी रिलेटेड असे केक्स बनवायचे असतात. हं. अ, संस्कृती, आर्ट आणि असं सगळं. त्याच्यात त्यांना इतका वापर त्यांना अजून करता येत नाहीये. तर मला असा हा बदल नेहमी बघायला आवडतो, की आपल्या संस्कृतीला किती जपतायत, आपल्या आर्टिझन्सला किंवा काय टेक्नॉलॉजी तर ठीक आहे. म्हणजे मी एक उदाहरण देईन, की मशिनरीज आपल्याकडे केक वरच्या ज्या मशिनरीज आहेत, आता काल परवाच आम्ही डिस्कस करत होतो हे, की कंपेअर्ड टू म्हणजे इथलं युरोपियन कल्चर किंवा इंडियन ह्याच्यात केक्समध्ये काय डिफरन्स असावा. हं, तर हं. इंडियामध्ये मी बघते, की बरंच असं म्हणजे टेक्नॉलॉजी वापरली आहे, की काहीतरी रोटेटिंग पाहिजे, मग काहीतरी लाईट्स पाहिजे, फ्लॅशी काहीतरी पाहिजे त्याच्यात असं. अट्रॅक्टिव्ह पाहिजे आहे. अ, तसं न करता साधा एक खूप टेस्टी केक, पण त्याच्यात तुम्ही काहीतरी चांगलं नाविन्य आणलंय, तसं केलं तरी तो खूप सुंदर दिसेल. आपली संस्कृती रिफ्लेक्ट होते अशी. तर मला नक्कीच ते बघायला आवडेल. कारण की मी बरेच अजून आर्टिस्ट जे केक इंटरनॅशनलमध्ये बघते, तर ते हं. पण म्हणजे आपल्याकडे इतक्या कलाकृती आहेत. जसं फॉर इन्स्टन्स मेहंदी आहे आपली. तर हं. आपला तो हेना आर्ट आपण केकवर आणला आणि हं. केला, तरी तो किती सुंदर दिसू शकतो. हं. असं. तर तो बदल मला बघायला आवडेल. येस. तर नक्कीच आपल्या कलेला जर आपण असं अ, वेगवेगळ्या याच्यातनं जर प्रेझेंट केलं, तर ते खूपच खरंच छान वाटतं. रादर दॅन जस्ट वेस्टर्न आणि वेस्टर्नला पण आपलं आपलं कल्चर खूप आवडतं आणि त्यांना पण असं वेगळं बघून, की अरे म्हणजे त्यांना तर कदाचित आयडियाही नसेल, की पैठणी काय वगैरे. म्हणजे पैठणीच्या केकच्या थ्रू तुम्ही त्याला एक आपल्या एक्झॅक्टली. पैठणीला एक ग्लोबल ओळख दिली मला असं वाटतं. नक्की. हो, हो. कारण की लोकांना पैठणी काय आहे हे माहीतच नव्हतं. तर हं, त्यांना हं. सांगण्यात जेव्हा आलं, की एक पैठणी बनवायला 2-3 महिने किंवा 6 महिने ते 1 वर्ष लागू शकतं हं, हं. आणि त्यांना एक छोटी व्हिडिओ क्लिप दाखवली, की कसं ते विणतात एक-एक, एक-एक हे. तो पेशन्स हं. आजकाल तो पेशन्सच लोकांना माहिती भारताबाहेर सोडा, भारतातल्या कितीतरी लोकांना माहित नाहीये, की ती पैठणी कशी बनवली जाते. खरी पैठणी कशी ओळखायची आणि जी मशीन मेड पैठणी आहे. त्यामुळे डेफिनेटली हा एक माझा नेहमीच हे राहिलंय, की माझे जे सुपर पॉवर्स आहेत, फॅशन डिझायनिंगमुळे मला फॅब्रिकची ओळख चांगली आहे. हं, हं. केक इंडस्ट्री, केक डिझायनर असल्यामुळे मला त्याची आहे. तर मी त्याचा फ्युजन करून लोकांपर्यंत जे काही पोहोचू शकते आहे, ते डेफिनेटली मला पोहोचवायला आवडतं. आणि त्यामुळे एक ग्लोबल रिकग्निशन येत आहे आपल्या कलेला. हं. हं. ते ते सगळ्यात महत्वाचं, की दॅट्स अन इंडियन केक. एक एक आहे. हं. खरंच आहे. केक इंडस्ट्रीबद्दल लोकांच्या काही मिथ्स आहेत, जसं की हे फक्त हॉबी आहे. तुमच्यामध्ये सर्वात मोठा हं. मिथ कोणता आहे? आणि हा मिथ तोडण्यासाठी आपण काय करू शकतो? ओके. सर्वात मोठा मिथ असा आहे, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, जसं तू म्हटलीस हॉबी आहे.
बरेच लोक म्हणजे त्याला होम बेकर्स पर्यंत मर्यादित ठेवतात किंवा म्हणजे त्याला एक असं की म्हणजे त्याला एक कोर्स म्हणून पण तो दर्जा बऱ्याच जणांकडे नसतो की हे काय ये तो क्या हम घर पे सीख लेंगे करून एक पर्स्पेक्टिव्ह असतो बऱ्याच जणांचा. पण तसं नसून जर का तुम्ही प्रोफेशनल कोर्सेस घेतलात आणि प्रॉपर ट्रेनिंग घेत असाल, कारण की प्रत्येक लेवलचे कोर्सेस आहेत, सर्टिफाईड कोर्सेस आहेत. फ्लॉवर मेकिंगसाठी असो, मॉडेलिंगसाठी असो आणि तुम्ही ते सर्टिफिकेशन देऊन सगळं करून एक बेकिंग मध्ये प्रॉपर करिअर करत असाल, जजिंगसाठी पण एक कोर्स आहे. तर तुम्हाला जे काही आवडतं करायला, तर ते फुल फ्लेज आणि फुल टाइम एक करिअर आहे आणि त्या पर्स्पेक्टिव्हनी बघायला काही हरकत नाहीये, असं मला वाटतं. यामध्ये मला एक तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल, की तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे केककडे असं बघितलं जातं. पण जर तुम्ही त्याला जसं तुम्ही आज एक ग्लोबल केकच्या संस्थापिका आहात. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर त्याला आणलं आहे. तर एक तुम्ही जर जॉब करत होता आणि आज तुम्ही जो बिझनेस करताय. बिझनेस म्हटल्यानंतर तर नंबर्स हे मोठेच असतात. जॉब ॲज कंपेअर टू जॉब. तर तुम्हाला काय वाटतं केक ही तुम्हाला एक ते मोठे नंबर्स देऊ शकतो का? केक बिझनेस हा मोठा नंबर देऊ शकतो का? ॲज कंपेअर टू एनी अदर बिझनेस आणि जॉब? अगेन मी जसं म्हणते ना, म्हणजे कुठलाही बिझनेस किंवा कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं. एक तर हे पहिले माहिती असायला पाहिजे आणि मग तुम्हाला काय लेव्हलवर जायचंय ते कम्प्लिटली तुमच्या ह्याच्यावर आहे, की मला किती ग्रो करायचं आहे, मला काय लेव्हलवर मला बघायचंय स्वतःला. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे काही गृहिणी असतात ज्या काही आजूबाजूच्या एस्टेटसाठी केक्स बनवून आणि तेवढं हे करून त्या खुश असतात. त्यांच्यासाठी तो इन्कम जो आहे आता छोटी मोठी पॉकेट मनी म्हणा किंवा खर्च म्हणा, दे आर हॅपी विथ दॅट. तर मला असं वाटत नाही की कुठलाही बिझनेस म्हणजे खूप मोठे फिगर्स असतील तरच सक्सेसफुल आहे. आय थिंक इट्स विदिन की मी कंटेंटेड आहे का, एम आय हॅपी व्हॉट आय एम डुईंग. आणि मला मला असं वाटतं म्हणजे आज मला वाटलं तर मी माझ्या बिझनेसला अजून खूप मल्टिप्लाय करू शकते. पण मला ती ग्रोथ हवी आहे का? ऑब्व्हियसली जर का मला हवी असेल तर मी 10 दुकानं टाकू शकते, माझी फ्रँचायझीज काढू शकते आणि आय कॅन ग्रो ॲज मच ॲज आय वॉन्ट. पण आफ्टर ऑल इट्स म्हणजे अप टू यू की सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि कंटेंटेड तुम्ही किती आहात आणि जे करताय. ॲज आय सेड की हे माझं पॅशन आहे. त्यामुळे मला ते पॅशन जोपर्यंत आय कॅन कीप इट अलाइव्ह ॲज पॅशन. आय डोंट वॉन्ट टू मेक इट अ मनी बिझनेस. मला त्याच लेवल पर्यंत ठेवायचा आहे हा बिझनेस असं मला वाटतं. आणि ऑलवेज माझी प्रायोरिटी माझी फॅमिली राहणार आहे ओव्हर माय बिझनेस आय थिंक. त्यामुळे माझा बिझनेस फुल फ्लेज माझं अटेन्शन कधीच घेत नाही. इट्स ऑलवेज सेकंडरी. फॅमिली कम्स फर्स्ट फॉर मी. एक टॉपर पण हा एक बिझनेस होऊ शकतो. या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही कसं एन्करेज कराल? की ओके. तर मला ह्याच्यात एक गोष्ट सांगावीशी अशी वाटेल की फॉर इन्स्टन्स मी केक टॉपर करते कारण की माझी ती सुपर पॉवर होती ऑलवेज. आय कुड मॉडेल फिगरिन्स व्हेरी क्विकली. म्हणून माझी सुपर पॉवर काय आहे आणि ती मी कशी वापरू शकते केक इंडस्ट्रीमध्ये, हे एक रिलेशन लावून मग केलं आणि दॅट्स वाय इट्स अ सक्सेसफुल बिझनेस फॉर पास्ट 21 इयर्स. तर असं कोणाला फ्रॉम स्क्रॅच करायचं असेल, ऑब्व्हियसली पॅशनेट अबाउट मॉडेलिंग असेल, तर केक टॉपर करावं. पण समजा केक टॉपरच नाही, फॉर इन्स्टन्स कोणीतरी फ्लॉवर मेकिंग मध्ये खूप चांगलं असेल, तर शुगर पेस्टचे फ्लॉवर्स बनवून जे ते पण एक टॉपर आहे. बट दॅट इज नॉट फिगरिन्स. म्हणजे ब्राईड ग्रूम किंवा असे फिगरिन्स नाही आहेत. दे आर फ्लॉवर्स अँड दे आर ऑल्सो युज्ड ऑन टॉप ऑफ युअर केक्स. तर ते फ्लॉवर मेकिंग मध्ये जाऊ शकता. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमची सुपर पॉवर काय आहे ते जाणून घ्या. तुमची सुपर पॉवर जर का पेंटिंग असेल किंवा 2 डायमेन्शनल काही बनवू शकत असाल तुम्ही, तर तुम्ही 2 डायमेन्शनल बनवून हे करा. आणि केक टॉपर मध्येच करायचं असेल तर माझा सल्ला असा असेल की स्टार्ट फ्रॉम 2 डायमेन्शनल. मी तसंच केलं आधी. मी अगदी छोटे
टू डायमेन्शनल फिगरिन्स बनवायची जे फ्लॅट आहेत, म्हणजे ते उभे नाही राहणार, आडवे त्या केकवर राहतील. तर मी तशी सुरुवात केली आधी. मग तसे करून, कारण की नुसतं टॉपर बनवणं एक गोष्ट आहे आणि मग ते बरोबर दुसऱ्या देशात पाठवणं ते पण चॅलेंजिंग असतं, कारण की ते तुटू शकतात. मग ते कसं दुसऱ्या देशात आपण पाठवावं, पॅकेजिंग कसं करावं, हे सगळा जो अनुभव होता, इट टुक मी फ्यू मंथ्स की काय करायला पाहिजे, कसं बनवायला पाहिजे. मग त्यात काय बदल केल्याने तो टॉपर बरोबर लोकांपर्यंत पोहोचतो, ते केलं. मग 3 डायमेन्शनल फिगरिन्स आणि मग ते कसे नीट उभं राहून कसे नीट राहतील आणि काय मीडियम वापरला मी जर का, तर जसं शुगर पेस्टनी, म्हणजे जेव्हा केक टॉपर मी चालू केला बनवायला, तर मी क्लेनी बनवायला चालू केला. आणि कारण त्याचं सगळ्यात मेन कारण असं होतं की जे ब्राईड अँड ग्रूम वगैरे असायचे किंवा जे लोक असायचे त्यांच्या जीवावर यायचं की त्यांच्यासारखीच दिसणारी जी मिनी फिगरीन आहे ती तोडायची कशी, खायची कशी. नाही, आम्हाला नाही करायचं असं, आम्हाला ते ठेवायचंय. मग असं व्हायला लागलं की ते साखरेचे आहेत, मग ते त्याला मुंग्या तरी लागतायत किंवा त्याला त्या मॉइश्चर आणि ह्युमिडिटीमुळे ते खराब होत आहेत. मग त्याला तोडगा असा म्हणून मग मी म्हटलं की आपण एक अशा प्रकारचा क्ले वापरूया जो वॉटरप्रूफ असेल, हीट रेझिस्टंट असेल आणि लाईट रेझिस्टंट असेल. तर आज मला त्याच्यासाठी खूप कस्टमर्स, म्हणजे असे असे आहेत ज्यांचे लग्न झाले आहेत, त्यांचे म्हणजे मुलं झाले आहेत, मुलांचे बिग बर्थडेज आणि असे झाले आहेत आणि त्यांचे पण केक टॉपर्स, आणि मग ते मला फोटो पाठवतात आणि म्हणतात हे आमच्याकडे अजून आहे आणि हे तसंच आहे. तर ते सगळं आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे वेन यू आर डुईंग अ बिझनेस, की तुम्ही कस्टमरसाठी कसं करताय, काय करताय, आणि आर यू डुईंग व्हॉट दे वॉन्ट, ते खूप महत्वाचं आहे. तर तसं काहीतरी केलं तर डेफिनेटली इट वुड बी अ सक्सेसफुल केक टॉपरचा बिझनेस जो आहे तो. तुम्हाला वाटतं इंडियामध्ये त्याला भरपूर मागणी आहे? म्हणजे फक्त केक आणि फक्त केक टॉपर, म्हणजे जर मी ठरवलं की मला फक्त केक टॉपरच करायचंय, मला एवढा मोठा केक बेक वगैरे करायचा नाही, जशी माझं बिझनेस ग्रो होईल तसं मी, तर तुम्हाला काय वाटतं इंडियामध्ये मागणी आहे केक टॉपरसाठी? खूप जास्त प्रमाणात मागणी आहे आणि ज्या प्रकारे, कारण की मी माझ्या स्टुडंट्सला 10 वर्षापूर्वी सुरुवात करताना जे बघितलं होतं त्यांना, आता त्यांचा इतका सक्सेसफुल बिझनेस आहे, मोठमोठ्या लोकांकडे जात आहेत त्यांचे केक टॉपर्स आणि केक्स वगैरे. तो एक आयकॉनिक, म्हणजे तो बदल मी बघितलाय वेडिंग्समध्ये, इंडियन वेडिंग्समध्ये. तो मॅसिव्ह झाला आहे. आपल्याकडे सुरुवातीपासूनच जे लग्न असतात ते असे एकदम ग्रँड सेलिब्रेशन करण्याची एक हे आहे आणि त्यांना रिसेप्शनसाठी केक आता एक एसेन्शियल झालेला आहे. तर तो असा, म्हणजे तू बघशील की केक्स मध्ये शँडलियर केक म्हणून आहे जो असा वरनं लटकतो किंवा लेझर त्याच्यावर आलेला आहे. तर केकची एक वेगळीच लेवल झालेली आहे आणि वर्ल्ड वाईड झालेली आहे. म्हणजे सगळीकडेच लोकांना आता केक हे पाहिजेच आहे लग्नांमध्ये. त्यामुळे डेफिनेटली, आणि जे स्टुडंट्स म्हणजे आता ते सक्सेसफुल बिझनेस करतायत त्यांचे, हे मी जसं सांगते आहे, मला खरंच खूप आनंद होतो की आपल्या देशात पण तो बदल झालेला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याच होम बेकर्सला एम्प्लॉयमेंट मिळालंय. ते खूप चांगलं वाटतं की आता इव्हन टीव्हीवर मी जेव्हा ऍड्स बघते की आहे, म्हणजे होम बेकिंगला एक तसा पर्स्पेक्टिव्ह दिला गेलाय की हे मी बऱ्याचदा सांगते की तुम्ही एका सुपर मार्केटमधनं किंवा केक शॉप्स मधनं जे केक्स घेता ते मॅन्युफॅक्चर कुठेतरी होतात, त्याच्यात बरेच प्रिझर्वेटिव्ह कलर्स घालून आलेले असतात शॉपमध्ये, दे आर नॉट फ्रेश केक. पण तुम्ही एका होम बेकर कडनं जेव्हा केक ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला माहितीये त्याची क्वालिटी कशी असेल किंवा हायजीन लेवल्स काय असतील, कुठे बनला आहे तो, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नसतात. तसं घरगुती आपण म्हणतो ना, घरगुती काही पदार्थ असो, आपले दिवाळीचे असो किंवा कुठलेही असो, मसाले असो, त्याला एक वेगळीच चव आणि वेगळंच म्हणजे पुन्हा आपण त्या ह्याच्यात चाललो आहे की त्याला जास्त प्राधान्य दिलं जातंय आता. ते ऑथेंटिक झालं आहे की हे घरगुती आहे, मॅन्युफॅक्चर्ड नाही आहे. तसंच केक्स मध्ये पण झालंय आणि त्यामुळे होम बेकर्स एका वेगळ्या ह्याच्यात आहेत आता, म्हणजे त्यांना एक
सेल्फ हे म्हणतात ना, कॉन्फिडन्स बराच आला आहे, की ते होम हं, बेकर आहेत. आणि एक हं, ग्रुप आहे आपला भारतात हं, जो होम बेकर्सचा आहे. हं, नुसता भारतात नाही, प्रत्येक देशात आम्ही एक तो तसा ग्रुप बनवलेला आहे. आणि तिकडे ते आपले आपले अनुभव शेअर करतात किंवा जे असे चॅलेंजेस असतात, की काय म्हणजे एखादी नवीन गृहिणी होम बेकर आहे ती, आणि तिला माहित नाही की एखादा केक कसा ट्रान्सफर हं, करायचा, की इथून मी तिथे कसं घेऊन जाऊ हा केक. तर मग हं, इतर जणी किंवा आम्ही तिला सल्ला देतो की तो केक कसा घेऊन जाता येईल. ओके. तो अख्खाच्या अख्खा केक असा घेऊन जायची गरज नाहीये. आम्ही सांगतो की ते वेगळे वेगळे टियर तू वेगळ्या वेगळ्या डब्यात ठेव. हं, म्हणजे हं. तू गाडीतनं जात असशील तर तो पडणार नाही, तुटणार नाही आणि तिथे जाऊन असेंबल कर. तर डेफिनेटली हा एक खूप चांगला बदल आलेला आहे आपल्या देशात. येस, येस. आणि समजा आता मला जसं तुम्ही सांगितलंय, जसं आपल्याला आवड आहे, सपोज हं, पेंटिंग असेल, तर आपण कसं करायचं? अ, हं, क्लेच्या थ्रू वगैरे. पण मग मी हं, ठरवलं, की ठीक आहे मला करायचं. पण मग तुम्हाला काय वाटतं, की कोणत्या हं. माध्यमातनं मी ते सुरू करायला पाहिजे? YouTube किंवा कोणते इन्स्टिट्यूट जॉइन केलं पाहिजे, की काही सर्टिफिकेशन कोर्सेस कुठे जॉइन केलं पाहिजे? म्हणजे कुठून हे सुरुवात करायची? आणि त्याला आता सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही तुमचे कला सादर करून त्याला मागणी मिळू शकते. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय हं. वाटतं मार्केटमध्ये मला बिझनेस त्याच्यातनं जर इन्कम घ्यायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी कशी सुरुवात करू? ओके. तर सगळ्यात पहिले तर जसं YouTube वगैरे काही प्रमाणात हेल्प करतात. पण काय आहे, की तुम्हाला बेसिक्स जे शिकायचे आहेत, तर त्याच्यासाठी कुठलेतरी तुम्ही कोर्स करावेत किंवा मग तुम्हाला कोणी घरी सांगणारं असेल, करणारं असेल. आता फॉर इन्स्टन्स की बेकिंग येत नसेल, अजिबातच येत नसेल, तो केक कुठल्या टेम्परेचरवर बेक करायला पाहिजे. तर माझ्याकडे असे स्टुडंट्स येतात, की त्यांना काहीच माहीत नसतं. तर त्यांना एक बेसिक केक कसा बनवायचा हे शिकवावं लागतं. ते हं, शिकल्यावर मग ते YouTubeवर दुसरे रेसिपीज बघून आरामात कुठलाही, म्हणजे आम्ही स्पंज केक शिकवला किंवा चॉकलेट केक शिकवला, तर ते रेड वेल्वेट किंवा असा वेगळा हं, केक बनवू शकतील. हं, हं. तर तसंच म्हणजे थोडं तुम्ही शिकलात कुठेही आणि मग नंतर जॉब पर्स्पेक्टिव्ह, आता तुम्ही बिझनेस करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नसतो. पण जॉब पर्स्पेक्टिव्ह असेल, की कुठल्यातरी एका 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला अ, जायचं आहे, की ॲज अ शेफ किंवा ॲज अ केक डेकोरेटर तिकडे. तर तुम्हाला हं, तुमचे थोडेफार सर्टिफिकेशन्स तर दाखवायला लागतील, की तुम्ही काय करू शकता. आणि हं, सर्टिफिकेशन्स काहीच नसतील, तर तुम्हाला तुमचे स्किल्स दाखवायला लागतील. हं, ऑल्वेज असं नाही, की सर्टिफिकेशन्स असेल तरच जॉब मिळतो. मग तुम्हाला तुमचे स्किल्स दाखवायला लागतील, की तुम्ही एक चांगला केक त्यांना बनवून खाऊ घाला. हं, ऑब्व्हियसली ते इम्प्रेस होतील, की म्हणजे हा केक त्यांना दुसरीकडे कुठे दिसत नाहीये, मार्केटमध्ये अशी चवच नाहीये. तर ते तुम्हाला हं. जॉब नक्कीच देतील. तर येस. ईदर ऑफ द वेज तुम्हाला कसं वाटतं करावं अप्रोच, ते आहे. प्रॅक्टिस खूप हं, महत्वाची आहे. तुमचे सगळ्यात मोठे क्रिटिक तुमच्या घरी असतात. तुमची मुलं हं, किंवा हसबंड किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स असतात. एखादा केक बनवून त्यांना खाऊ घाला, ते खरं तुम्हाला हे देतील, हं. रिव्ह्यू देतील, की त्याच्यात काय बदल पाहिजे, त्याच्यात साखर बरोबर आहे की नाही, त्याचं क्रीम काय आहे. आणि लहान मुलं बेस्ट असतात. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना खाऊ घातलं की तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या पदार्थामध्ये काय कमी जास्त बदल करायचे आहेत. एकदा ते झाल्यावर जसं मी म्हटलं, की तुम्ही लॉन्च करताय स्वतःला, पण तुमच्याकडनं स्टार्टिंगला कोण घेणार विकत? तर हं, तुम्हाला तो तो कॉन्फिडन्स कस्टमरमध्ये बिल्ड करायला आय थिंक तुम्ही नेबरहूडमध्ये काही लोकांना सांगा, की मी केक बनवते. एखादा पीस त्यांना द्या, खाऊ घाला. हं. थोडंसं सॅम्पल द्या त्यांना आणि मग त्यांना कळेल, की बनवतेय. मग ते वर्ड ऑफ माउथ पसरत जातं आणि एकदा का तुमचं रेप्युटेशन झालं, तर मला वाटतं मग काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला बिझनेसमध्ये. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की एका छोट्या गावातला कलाकार तुमचं पोर्टफोलिओ म्हणून पाहतो. मी पण असं करू शकतो. त्याला तुम्ही पहिला सल्ला कोणता द्याल? आपण आता नुकतंच त्याच्याबद्दल बोललो, पण तरी तुम्हाला जर काही ॲड ऑन करायचं असेल तर? एक्झॅक्टली. मी जसं तुला सांगितलं, कोणालाही असं बघून इन्स्पायर होणं
अगदी साहजिक आहे, की त्याचा म्हणतात ना, म्हणजे सोशल मीडियावरनं आजकाल हा एक ड्रॉबॅक आहे, की सोशल मीडियावरती सगळं एकदम ग्लॅमरस वाटतं, हो. की असा बिझनेस केला मी, की माझं एवढं नाव होऊ शकतं, मला एवढे अवॉर्ड्स मिळू शकतात. पण त्याच्या मागची मेहनत पण त्याला माहिती करून घेतली पाहिजे, की त्यासाठी मी किती तास मेहनत करतेय. मी हं. असे पण दिवस होते, की मी फक्त 4 तास झोपलीये. माझ्या मुलांना पूर्ण वेळ द्यायचा, मग घरात सगळा वेळ द्यायचा आणि मग त्यानंतर माझ्यासाठी वेळ उरत नाही. म्हणून मग रात्री जागायचं 2-3 वाजेपर्यंत आणि माझे पीसेस बनवायचे. जस्ट हं, बिकॉज की मला माझं पॅशन ठेवायचं होतं. तर मग हं, हं. तशी ती मेहनत पण त्याला माहिती करून घ्यायला लागेल, की काय मेहनत पाहिजे. तर ऑलवेज स्किल आणि हार्ड वर्क हॅव टू गो टुगेदर. तर मग तुम्ही कोणालाही आउटबीट म्हणजे माझ्यापेक्षाही मोठे होऊ शकता तुम्ही नक्कीच. खरंच आहे. तुमचा प्रवास म्हणजे मायग्रेशन, मदरहूड आणि स्ट्रगल आणि सक्सेस कधी वाटलं का, की माझी हं. कहाणी इतरांना इन्स्पायर करू शकते आणि पहिल्यांदा कोणीतरी यू इन्स्पायर्ड मी म्हटलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? खूप चांगलं वाटलं जेव्हा असं सगळे म्हणायला लागले आणि मला वाटतं थोडंफार असं झालं होतं, की घरात दोन्हीकडे आई-वडिलांकडे दोन्ही मी मोठी होते सगळ्यात मोठी बहीण असल्यामुळे असं झालं, की ते एक असायचं कायम, की तो स्टेटमेंट नेहमी असायचा, की "तू मोठी आहेस." त्यामुळे असं असायचं, की मी जसं वागेल तसंच माझी इतर भावंडं किंवा जे काही आहेत आमच्या फॅमिलीमधले कझिन्स ते वागणार आहेत. मग ते दडपण असं यायला लागलं होतं, की मला नीट वागायचं आहे, मला नीट शहाण्यासारखं वागायचं आहे. आणि मला वाटतं मग ते ऑटोमॅटिकली झालं होतं, की सगळेजण आणि मग जेव्हा मी बघायला लागले, की इंडस्ट्रीमध्ये इतकं म्हणजे मी एखादी गोष्ट केल्यावर त्याचे इतके इन्स्पिरेशन्स आहेत, इतके लोकं इन्स्पायर होतात, मला लिहितात, की "मॅम हं. तुम्ही हे बनवलं म्हणून मी हे बनवलं, बघा हे कसं झालंय." आणि हं, मी हं. कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन जिंकले, तर मला खूप हं. आनंद होतो आता. की म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीने लोकं इतकं इन्स्पायर होऊ शकतात. आणि हं, नुसतं तेच नाही, म्हणजे आता जो पैठणी केक बनवला, तर त्याच्यावरनं पण म्हणजे इतके इन्स्पिरेशन झाले. इतक्या लोकांनी पैठण्या घेतल्या विकत आणि केक बनवणारे पण होते केक इंडस्ट्रीमधले. त्यामुळे मला खूप आनंद झाला, की म्हणजे तो एक वेगळा आनंद असतो, की आपण काहीतरी समाजाला काहीतरी करतोय हं. समाजासाठी. हं. ती तो जो सॅटिस्फॅक्शन असतो, तो एक वेगळा सॅटिस्फॅक्शन असतो. वेगळंच असतं. मायग्रेशन बद्दल मला एक विचारावं वाटेल, की 2015 वगैरेच्या दरम्यान जे मूव्ह झाले आउट ऑफ इंडिया हं, हं, आणि हं, त्याच्या आधी जे मूव्ह झाले, त्याच्यामध्ये भरपूर हं. जमीन आसमानचा फरक असेल मला असं वाटतं. कारण की आता हो. 2010 पासून भरपूर तुम्हाला आजूबाजूला आपली लोकं होती. सगळं स्टोअर्स म्हणा, ग्रॉसरी म्हणा, सगळं इझिली अवेलेबल होतं. तुम्हाला जवळपास 20 एक वर्ष झाली असतील आयर्लंडमध्ये. तर तुमचा हो, अनुभव हो. तेव्हा कसा होता? चॅलेंजेस फेस करावे लागले. तुम्ही त्याला कसं तुम्ही स्वतःला बिझी ठेवलं वगैरे? या सगळी तुमची जर्नी मला मायग्रेशनबद्दल सांगा. ओके. अ, आपण म्हणजे तू बघशील, की आपण जेव्हा आपल्या देशात असतो, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स लेव्हल असतो. कारण की आपल्याला ब्रेनमध्ये माहिती असतं, की हां, मी सकाळी उठले, मी इथे खाली गेले किंवा मी रिक्षा पकडली, मी इथे गेले. आपल्याला ते ते सगळं माहिती असतं. पण एका नवीन देशात गेल्यावर आपण थोडेसे बावचळल्यासारखे होतो, की आता हे बरोबरच आहे ना हा रस्ता? मग आणि तेव्हा जेव्हा आम्ही आलो होतो, तेव्हा Google मॅप्स नव्हते. कारण की हं, स्मार्टफोन्स स्मार्टफोन्स नव्हते. म्हणजे ते जे फोन्स होते त्याच्यात मॅप्स आणि असं सगळं नव्हतं. iPod नुकता येणार होता, असं काहीतरी होतं. आणि त्यामुळे Google मॅप्स नाहीये. घरातनं निघाल्यावर तो रस्ता लक्षात ठेवायचा आणि परत यायचंय आपल्याला. तो तर तेच असायचं. मग मी हळू मला अजूनही आठवतं, की बाळाला घेऊन निघायचं प्रॅममध्ये आणि मग म्हणायचं, की आपण आता काय करूया, आपण जो रस्ता चाललोय, तो लक्षात ठेवूया, की आपण किती लेफ्ट्स आणि राइट्स घेतोय आणि तसंच परत रिव्हर्स यायचं. मग तसं परत रिव्हर्स करत हळू म्हणजे मॅप्स हे बाय हार्ट केल्यासारखे झाले. मग तसंच शॉपिंग वगैरे सगळं हळू इव्हेंच्युअली म्हणजे काही महिन्यात आपल्याला कळतं, की हे दुकान आहे किंवा या दुकानातनं हे घेतलं, की असं, याची चव अशी आहे. आता बटाट्यांमध्ये वगैरे पण
आपल्या इकडे किती वेगळ्या प्रकारचे बटाटे येतात इथे म्हणजे की इथे प्रत्येक म्हणजे बॉईल करायचं असेल तर एक वेगळा बटाटा आहे, फ्लावरी पोटॅटो वेगळा आहे. सुरुवातीला बटाटा बटाटा आहे म्हणून आपण उचलू अगदी. टमाट्यामध्ये पण ते रंग पण आहे त्यामध्ये, लाल आहे, काळा आहे, जांभळा आहे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. टमाट्यामध्ये पण तेच आहे. म्हणजे एखादा टमाटा किती आंबट निघू शकतो आणि एखादा टमाटा किती गोड निघू शकतो. त्याच्या नावावरच आहे. पण आपल्याला माहित नाहीये की हे त्या नावावरून हा टमाटा असा आहे. बरं सगळे एकदा खाल्ल्यावर आपल्याला कळलं. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. म्हणजे WhatsApp वगैरे काही नाही. घरी कॉल करायचा झाला तर आम्हाला आठवतं की छोटे कॉलिंग कार्ड्स असायचे आणि त्याच्यात फक्त 5 पाउंड असायचे. जे स्क्रॅच करायचं आणि मग त्याच्यात कितीतरी तास मिळायचे फक्त. त्यामुळे आणि घरी कॉल लावलाय की इतकं काही सांगायचं असायचं की तो कार्ड लगेच संपलेला असायचा. त्यामुळे आता असं म्हणजे ती लिमिटच असायची की इतकंच बोलता येतं आपल्याला घरी. आणि चॅटिंग करायची असेल तर तर ते इंटरनेट कनेक्ट करा. मग तो याहू चॅट असायचा आणि ते सगळं म्हणजे खूप मोठा प्रोग्राम असायचा. आता असं नाहीये. आता एखादी छोटीशी गोष्ट जरी दाखवायची झाली की लगेच फोन उचलला, WhatsApp कॉल केला आणि यू यू डोंट मिस म्हणजे कारण की तुम्ही व्हर्च्युअली तरी बघताय एकमेकांना. पण खरंच तो काळ कठीण होता. वेगळा होता. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी होती की तसा कठीण काळ असल्यामुळे सगळे जे इंडियन्स जे होते ते एकमेकांशी खूप कनेक्टेड होते. म्हणजे आम्ही एकमेकांना फॅमिली म्हणून बघायला लागलो, की उद्या मला अडचण आलीये, तर मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला, की ती लगेच येतेय. ती फॅमिली मेंबर झाली. तर ती एक कनेक्टिव्हिटी, एक नेटवर्क झाला, तो स्ट्रॉंग बॉन्ड झाला आणि मला वाटतं प्रत्येक बाहेरच्या देशात हेच आहे अजूनही, की लोकं म्हणजे इंडियन्स खूप अगदी एकत्र राहतात सगळे आणि स्वतःची कुठलीही सांस्कृतिक काही कार्यक्रम असू दे किंवा कुठलाही फेस्टिव्हल असू दे, तो इतका चांगल्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करतो. आय थिंक तू तू पण अग्री करत असशील, की आपण अगदी म्हणजे म्हणतात ना, लग्नाला जात असू असं तयार होतो एकतर आणि कुठलाही कार्यक्रम असू दे, अगदी आपण त्याला ह्याच्याने साजरा करतो. तर ती ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि आता तर म्हणजे खूप ग्रुप्स झालेले आहेत, मंडळ झालेले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया असल्यामुळे यायच्या आधीच ते त्या कंट्रीचे मंडळ, ग्रुप्स जॉइन करतो आपण आणि मग आपल्याला सोशलायझेशन खूप सोपं झालंय. पूर्वी खरंच स्वतःला जावं लागायचं. कुठल्यातरी दुकानात एखादी व्यक्ती भेटली, की मग आपण ओळख करायचो. अच्छा तू इथे राहतेस किंवा असं व्हायचं. लोकांना असं वाटतं की हां. तुमचं लाईफ एकदम परफेक्ट आहे. पण पडद्यामागे कोणती रिअल चॅलेंजेस अजूनही आहेत आणि त्या आव्हानातनं तुम्ही स्वतःला काय शिकवलं? सगळ्यात मेन प्रॉब्लेम असा असतो, की टाईम मॅनेजमेंट. म्हणजे कसं असं मी तर एक गेम लेव्हल म्हणतात ना, एक गेम खेळल्यासारखं लाईफला बघत आहे, की दरवर्षी एका नवीन लेव्हलवर पोहोचवलंय देवाने आपल्याला असं वाटतं मला. आणि तो तो जास्त चॅलेंजिंग लेव्हलवर गेलोय. बरं जसं गेमिंगमध्ये आपली लाईफ लाईन किंवा लाईफ कमी-कमी होत जाते, तसं होत जातं. आपलं म्हणजे माझा स्टॅमिना हळू-हळू कमी होतोय. फिजिकल कॅपॅबिलिटीज कमी होतायत आणि वेळ कमी होतोय आणि चॅलेंजेस आणि कामं जास्त होतायत. तर त्यामुळे असं व्हायला लागलंय, की आता ह्याला मॅनेज कसं करायचं? तर सगळ्यात अ, एक एक गोष्ट मी शिकली, की म्हणजे टाईम मॅनेजमेंट. त्यामुळे जसं म्हणजे म्हणतात ना शिस्त, तर ते तिथेच ठेवायचं आहे आपल्याला किंवा हे इथेच करायचं आहे. हे या एवढ्याच वेळेत करायचं आहे. हे असंच करायचं आहे. अ, असं करण्याने मग मला जाणवलंय, की मला थोडा वेळ मिळतो आहे. शिस्तीत राहण्यानी आणि सगळं शिस्तीत ठेवण्यानी म्हणजे तिथे माझा वेळ वाचतोय. फॉर इन्स्टन्स जसं मी आता काही मसाले असतील, तर मी ते तिथे डावीकडेच ठेवते किंवा उजवीकडेच ठेवते आणि ती गोष्ट तिथेच आहे. तर ती असं म्हणतात ना, डोळे बंद केले तरी मी काढते बरोबर आणि करते पटापट. तर मला असं वाटतं, की ते ते आहे, की टाईम मॅनेजमेंट आय डोंट नो कसं आणि कितपत होतंय.
लिगसी म्हणजे फक्त अवॉर्ड्स का? आणि त्या पलीकडे काही आहे का असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या लिगसीमध्ये कोणती व्हॅल्यू तुम्हाला सर्वात जास्त प्रिझर्व्ह करायची आहे? सगळ्यात मेन म्हणजे मला असं वाटतं, की ज्या गोष्टी मनी कांट बाय इज टाइम. आणि तो वेळ म्हणजे लेगसीमध्ये काय काय तुम्ही हे म्हणाल तर मला सगळ्यात मेन गोष्ट जी आहे, मी मी तुला जसं आधी पण सांगितलं, की मला माझं वर्क, पॅशन ते सगळं आहेच. पण माझी प्रायोरिटी, मी आज फुल टाइम जॉब किंवा मी करिअर एक वेगळा घेतला. त्याचं कारणच ते होतं, की कारण की माझा लाईफकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, की मला फॅमिलीला जास्त वेळ द्यायचा आहे. अ, तो होता. त्यामुळे माझी मुलं काहीतरी अचीव्ह करतायत आणि ते त्या लेव्हलवर पोहोचले, ती माझी लेगसी असणार आहे असं मला वाटतं. ॲज अ हं. मदर मला ते बघायचंय आणि आय वुड व्हॅल्यू दॅट द मोस्ट, की म्हणजे आज माझ्या मुलांनी मला येऊन एक गाला पप्पी दिली आणि सांगितलं, "मम्मी हे मस्त झालंय." तर बस दॅट इज द बेस्ट थिंग, दॅट इज रिवॉर्डिंग. म्हणजे त्या त्या पलीकडे मग मला काही नाहीये, असं आहे. मग मला काही फरक पडत नाही, की मी कुठली कॉम्पिटिशन जिंकली आहे, नाही आहे किंवा मी कुठे काय करतेय. हं. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्या आयुष्याचा टॅगलाईन काय आहे? एका वाक्यात जर सांगायचं झालं तर? बापरे! हा सगळ्यात कठीण प्रश्न मला वाटतो. टॅगलाईन ओके. अ, मला असं वाटतं, की मला कायम असं वाटतं, की लाईफ इज टू शॉर्ट. सो हं. एन्जॉय इट ॲज इफ इट्स युअर लास्ट डे. हं. आणि म्हणजे म्हणतो ना आपण, की आयुष्यात जे करायचं आहे आपल्याला, ते सगळं आपण करावं. आणि ते म्हणजे इट्स नॉट जस्ट अचीव्हमेंट्स, इट्स लाइक तुमचे रिलेशनशिप आहे किंवा जे काही आहे ते सगळं तुम्ही करून एक बॅलन्स ठेवावा असं मला वाटतं. सो तीच असेल टॅगलाईन.